जीबीएस आजारानं पहिला रुग्ण हा दगावलेला आहे। पिंपरी चिंचवड मधली बातमी आपण पाहतोय। 36 वर्षीय तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी होता। 21 जानेवारीला तो पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाला, मात्र उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता। गेले 8 दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले, मात्र काल त्याने अखेरचा श्वास घेतला। शहरात आतापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळले, त्यातील हा पहिला बळी ठरला। सोलापूर, पुणे आणि त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएस रुग्णाचा बळी गेलाय। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, खरं तर जीबीएसचा हा राज्यातला तिसरा बळी म्हणावा लागेल। आधी सोलापूर, त्यानंतर पुणे आणि आता पिंपरी चिंचवड महापालिका तशी आधीपासूनच सतर्क झालेली होती, मात्र आता मृत्यू झाल्यानंतर काही विशेष उपाययोजना महापालिकेकडून केल्या जात आहेत। विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर जीबीएसच्या आजाराचा खरं तर विळखा हा पुणे जिल्ह्यामध्ये पसरताना पाहायला मिळतोय आणि त्यातच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 36 वर्षीय तरुणाचा या जीबीएस आजाराने मृत्यू झालेला आहे। हा पिंपरी चिंचवड मधला पहिला खरं तर मृत्यू आहे। या रुग्णाला जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली। अखेर त्याने रात्री अखेरचा श्वास घेतलाय आणि त्याचा आता मृत्यू झालेला आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी जीबीएस रुग्णांची संख्या आहे ती वाढताना पाहायला मिळते। त्यातच आता जी परिस्थिती आहे ती पुढे हाताबाहेर जाऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी सर्व तत्परतेने तयारी करताना पाहायला मिळतात, ते योग्य ती खबरदारी घेताना पाहायला मिळतात। बरं, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।